आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर दसरा मेळाव्यानंतर पुण्यातनं दौऱ्याला सुरुवात। तर 12 ऑक्टोबरला उद्धव ठाकरे संभाजीनगर दौऱ्यावर असणार। स्थानिक पातळीवरती मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा। उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। दोन्ही पक्षाच्या आढावा बैठका घेऊन आपली तयारी पूर्ण ठेवा। ठाकरेंचं मार्गदर्शन। सूत्रांची माहिती। कुंभमेळा शिखर समितीची स्थापना। शिखर समितीच्या अध्यक्षपदी फडणवीसांची नियुक्ती। भुजबळ, दादा भुसे, उदय सामंत सदस्यपदी। समितीत सचिव आणि अधिकाऱ्यांचाही समावेश। विजय वडेट्टीवार आज महामोर्चाविषयी घोषणा करणार। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी येत्या 10 ऑक्टोबरला नागपुरात महामोर्चाचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीसांचा पडळकरांना फोन करून अशी वक्तव्य न करण्याच्या सूचना। मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचं पालन करणार। पडळकरांकडून स्पष्टोक्ती। शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन। बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवरा, अशी टीका करणं योग्य नाही। पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचा पवारांकडून निषेध। समाजातील तेढ महाराष्ट्राला परवडणारी नाही। मराठा ओबीसी वादावर अजित पवारांची प्रतिक्रिया। तर पक्षाची प्रतिमा चांगली कशी राहील याकडे लक्ष द्या। चिंतन शिबिरात पवारांच्या सूचना। बीडमध्ये 28 सप्टेंबरला महारॅली निघणार। छगन भुजबळांची घोषणा। आवश्यक वाटल्यास मुंबई दिल्लीतही मोर्चे काढू, भुजबळांचा इशारा। गणेश नाईकांच्या जनता दरबाराविरोधात शिंदे गटाची न्यायालयात धाव। याचिकेमध्ये सिडको, नगरविकास विभाग, महापालिका प्रतिवादी। नागरिकांना विनाकारण वेठीस धरलं जात असल्याचा आरोप। सोलापूरकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर पूर्ण होणार। सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू विमान सेवा 15 ऑक्टोबरपासून सुरू। केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची पोस्टद्वारे माहिती। एनडीटीव्ही मराठीच्या बातमीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली दखल। ठाणे घोडबंदर मार्गाची आज पाहणी करणार। 16 महिन्यांच्या बाळाचा झाला होता वाहतूक कोंडीमुळे मृत्यू। पुण्यातल्या कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी। घायवळ गँगच्या 5 आरोपींना 25 सप्टेंबरपर्यंत कोठडी। भारताला 2027 मध्ये मिळणार पहिली बुलेट ट्रेन। मुंबई अहमदाबाद दरम्यान धावणारी बुलेट ट्रेन ऑगस्ट 2027 मध्ये सुरू होणार। मणिपूरमध्ये सुरक्षा दलाचा वाहनावरती हल्ला। आसाम रायफल्सचे 2 जवान शहीद, 4 जखमी। शोध मोहीम सुरू। प्रसिद्ध बॉलिवूड गायक जुबिन गर्ग यांचं अपघाती निधन। सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंग दरम्यान मृत्यू। कला विश्वावर शोककळा। जर भारत आणि पाकिस्तान